नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. पावसाळ्यात मस्तपैकी गरमागरम पिठलं तर झालंच पाहिजे. आज आपण मस्तपैकी गावरान पद्धतीचं, ते सुद्धा माझ्या स्टाईलने, उडदाचं पिठलं ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण उडदाच्या पिठीचं बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे. इकडे मी 4 चमचे उडदाचं पीठ आहे ते घेतलेलं आहे. आपण आता हे बाउलमध्ये घालायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे लाल तिखट मसाला घाला, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. त्यानंतर फक्त कलरसाठी 1 चमचा बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे सगळं मिक्स करायचं आहे. आपलं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. इकडे मी 1 कप पूर्ण असा पाणी घातलेला आहे. आपण आता हे हाताच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे. गुठल्या नाही राहिल्या पाहिजेत असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिक्स करून बघू शकता तुम्ही झालेलं आहे आणि आपलं उडदाच्या पिठीचं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. इकडे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा जिरं आहे ते घालायचं आहे. त्यानंतर कढीपत्त्याची पानं आहेत 3 ते 4 ती घालायची आहेत. 3 ते 4 लसूण पाकळ्या इकडे मी अशा ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत व चांगलं 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपण आता हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे मी एक छोटा कांदा असा बारीक अगदी चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे. एक हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून ती घालायची आहे. चांगलं आपण आता हे मिश्रण आहे ते 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. कांद्याचा कलर थोडासा लालसर झाला पाहिजे. कांदा आपला लालसर झालेला आहे. त्यानंतर जे आपण उडदाच्या पिठीचं जे बॅटर तयार केलेलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे. असं हळूहळू करून चांगलं असं लगेच असं ढवळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. चांगलं थोडं असं दाटसर होईपर्यंत आपल्याला इकडे ढवळून घ्यायचं आहे. बघू शकता असं दाटसर थोडं असं झालेलं आहे आणि चांगले आपल्याला उकळी काढायची आहे. उकळी आली की आपण आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. मिश्रणाला उकळी आलेली आहे. आपण आता मीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर इकडे मी 4 कोकम घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. एकदम थोडं असं आंबट चिंबट होण्यासाठी व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. आणि बघू शकता मस्तपैकी आपली गरमागरम उडदाची पिठी आहे ती तयार झालेली आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे. तुम्ही मस्तपैकी अगदी भाताबरोबर खाऊ शकता आणि चपातीबरोबर सुद्धा, भाकरीबरोबर तर एकदम भारी लागतं. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.